आचार माळिका या प्रकरणातील आपण आज 7व्या क्रमांकाचं वचन घेणार आहोत. वचन आहे लोकीचा श्रेष्ठ. लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट, येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. मागील 6 वचनांमध्ये आपण पाहिलं की स्वामींनी मोक्ष आणि बंधन कशाला म्हटलेलं आहे. स्वतंत्रता ही मोक्ष आहे आणि परतंत्रता ही बंध आहे. आणि माता भगिनी जे असतील, नातलग जे असतील ते आपल्याला नेहमी बंधनामध्ये अडकवण्याचं बघत असतात आणि परमेश्वर जे असतात ते बंधनातून मुक्त करण्याचं विचारामध्ये असतात नेहमी. आणि त्या दृष्टिकोनातून जीवाला ते तशी संधी देत असतात की त्यांनी त्यातनं मुक्त व्हावं. आणि मग पुढे स्वामी सांगतात की पोरा जीवाची कोणी सामग्री न व्हावी, म्हणजे ज्याच्यामुळे त्याचं नुकसान होणार आहे अशा प्रकारची कुठली सामग्री असू नये, आणि असली तर त्याचा सगळ्यांचा त्याग करून योग्य यथार्थ ज्ञानाची निवड केल्या गेली पाहिजे. आणि ते जे ज्ञान आहे त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. उहापोह करावे, व्युत्पत्ती उत्पन्न व्हावं म्हणजे उहापोह करावे, म्हणजे त्याच्यावर चिंतन मंथन करता आलं पाहिजे. ईषणत्रय तजावे, मागील वचन 17 मध्ये आपण बघितलं. पुत्रेशना, वित्तेशना आणि लोकेशना यांचा त्याग करावा. आता एखाद्याकडे जर का पुत्रेशना आहे म्हणजे एखाद्याला मुलगा असणं हे एक ऐश्वर्याचं लक्षण समजलं जातं. म्हणजे मुलगी आहे पेक्षा पण मुलगा असेल तर त्याला जास्त तो सन्मान आहे. एखाद्याकडे पुत्रेशना आहे म्हणजे पुत्र असण्याचं ऐश्वर्य आहे. वित्तेशना म्हणजे एखाद्याकडे संपत्ती पुष्कळ आहे. आणि लोकेशना म्हणजे त्याची प्रसिद्धी वगैरे चांगली आहे. म्हणजे असा जो व्यक्ती आहे तो समाजामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे अशा जीवाला मोक्ष मिळू शकतो. अशा जीवाचं परमेश्वर त्याच्याकडे विशेष लक्ष देतील. जसं आता बघा, कोणी श्रीमंत व्यक्ती कोणी काय असेल त्याची गाडी वगैरे बघून मग ते ठरवलं जातं, त्याचे कपडे बघून ठरवलं जातं, त्याचे पायातले चपला बघून ते ठरवलं जातं की हा माणूस श्रीमंत आहे. मग त्यानुसार त्याला ते ट्रीट केलं जातं. म्हणजे त्याला ते काही सुविधा मिळते ते त्याच्या हिशोबाने मिळते. पण एखादा गरीब माणूस दिसला, तो किती काही बुद्धिमान असो, हे असो, शिकलेला असो, पण तो जर गरीब असेल, त्याचे कपडे जर का मळके वगैरे असेल, त्याला जो मिळणारा सन्मान आहे तो नंतर मिळेल किंवा मिळतही नाही. म्हणजे समाजामध्ये असं चालतं. तुमच्याकडे दृश्यमान, तुमच्याकडे काय दिसण्याचं काय हे आहे, पैसा, अडका, कपडे, दागिने, गाडी, हे जर का सगळं दिसत असेल तर तुम्हाला लोक मानणार, लोकांमध्ये तुमचं श्रेष्ठत्व असणार आहे. आणि जर का एखादा तसा नसेल व्यक्ती, तो बुद्धिमान आहे, चांगला शिकलेला आहे वगैरे, परंतु त्याच्याकडे जर का ते ऐश्वर्य, जे दिसणारं ऐश्वर्य ते जर त्याच्याकडे नसेल तर मग तो लोकांमध्ये त्याचं काही नष्टत्व आहे. म्हणजे तो लोक त्याला काही मानत नाही. लोक काय म्हणतात, असेल तो बुद्धिमान आहे सगळं काय, परंतु काय कमवलं का त्यांनी? नाही गाडी, नाही बंगला, नाही काहीच नाही. काय उपयोग आहे त्याचा? एखाद्या माणसाने जर का कमवलेला असेल तर मग यांनी उपयोग करून घेतला त्याच्या पदाचा, सगळं कमवलं त्यांनी बरोबर, पण त्याची प्रशंसा केली जाते. पण एखादा प्रामाणिक असेल तर त्याच्या प्रामाणिकतेची प्रशंसा कधी केला जात नाही. त्याची प्रामाणिकता म्हणजे तो वेडेपणा करतोय असं ते म्हणून ते हे केलं जातं. म्हणजे लोक कुणाला श्रेष्ठ मानतात आणि कुणाला नष्ट मानतात, म्हणजे याच्यामध्ये प्रामाणिकता नाहीये. लोक कुणालाही श्रेष्ठ मानतात. जर का आज हा माणूस निवडणुकीमध्ये निवडून आलेला आहे तर त्याला ते लोक श्रेष्ठ मानतात, दुसऱ्याला कनिष्ठ. उद्या जर का दुसरा माणूस निवडून आला तर त्याला श्रेष्ठ मानतात, मग ह्याला कनिष्ठ. मग त्यावेळेस हे बघत नाही की हा इतक्या वर्ष निवडून येतोय म्हणजे हा पण श्रेष्ठ असू शकतो ना. एका निवडणुकीत पडला म्हणून तो कनिष्ठ कसा काय? म्हणजे आपण एका छोट्या छोट्या गोष्टींवर एखाद्याला श्रेष्ठ ठरवून टाकतो आणि एखाद्याला नष्ट ठरवून टाकतो. आपल्याला खूप दिवस मदत करणारा जो व्यक्ती आहे तो आपल्यासाठी श्रेष्ठ असतो, पण एक दिवस जर का त्यांनी मदत केली नाही की त्या दिवसापासून तो आपल्यासाठी कसा होतो? नष्ट होऊन जातो. काय कामाचा माणूस आहे? मदत केली ठीक आहे एवढ्या दिवस, पण आत्ता केली का त्यांनी? वेळेवर आम्हाला एवढ्या दिवस नसती केली तरी चालली असते, पण आज आम्हाला खरंच गरज होती, म्हणजे तो नष्ट झाला, संपला त्याचा. आणि त्यावेळेस एखाद्या नष्ट माणसाने मदत केली, एखादा गुंड माणसाने मदत केली ना तर तुमच्यासाठी तो लगेच देव होऊन जातो. ते तुम्ही देवासारखे आल्यावर धावून. म्हणजे काय आहे, आपण क्षणामध्ये कोणालाही श्रेष्ठ करतो, कोणालाही नष्ट करत असतो. आता यावर तुम्ही जर का बघितलं की एखादा माणूस समाजाला श्रेष्ठ मानतो म्हणून तो श्रेष्ठ असतोच असं नसतं बरं का. समाज एखाद्याला कनिष्ठ मानतो म्हणून तो माणूस
कनिष्ठच असतो असं सुद्धा नाही. या ठिकाणी तुम्ही जर का बाह्य ऐश्वर्याच्या माध्यमातून जर का एखादं श्रेष्ठत्व नष्टत्व हे करत असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. गदोनायक स्वामींना म्हणतात, देवा माझ्याकडे द्रव्य संपत्ती बहुत आहे, पुष्कळ आहे, मग मला ईश्वर होतील, परमेश्वर मिळेल का मला? स्वामी म्हणतात नाही, द्रव्य संपत्ती परमेश्वर न पविजे. द्रव्य तुमच्याकडे खूप आहे म्हणून देव तुमच्याकडे लक्ष दिलं का? देव काही हे नाही आहेत. परमेश्वर म्हणजे काही जीव नाही आहे की एखादी गाडी बिडी बघून आपण भाळून जातो म्हणजे हा मोठा माणूस आहे म्हणून लगेच. देवाला तसं नाही आहे. तुम्ही कशात नाही या. जसं तो ब्राह्मण आहे, स्वामींना त्याच्या सैनिकाने काय केलं, ढकलून दिलं, हातातलं भिक्षांना खाली पडलं, तो पालखीत नाही तो म्हणजे तो मोठा माणूस आहे. आणि मग त्यांनी खाली उतरून स्वामींना विनंती केली की आपण माझ्या घरी चला, म्हणजे तो मोठा अधिकारी माणूस आहे, सैनिक वगैरे त्याच्यासोबत आहेत. तर पण स्वामींनी त्याच्याशी बोलले सुद्धा नाही. वास्तविक स्वामी बोलले पाहिजे होते की म्हणजे त्या काळातली ती एक आलिशान गाडीच आहे ती. आत्ता जसं तुम्ही ते फॉर्च्युनर किंवा BMW वगैरे म्हणता, त्या काळात एखाद्याकडे पालखी असणे आणि त्या पालखीतनं त्याला नेणे, त्याच्या मागे पुढे लोक असणे म्हणजे ही त्या काळातलं ऐश्वर्याचंच ते लक्षण होतं. ते की तुमच्याकडे पालखी आहे म्हणजे म्हणजे त्याच्यासाठी तेवढं ऐश्वर्य असणं गरजेचं होतं. आणि त्या व्यक्तीशी स्वामी एक शब्द सुद्धा बोलले नाहीत, कारण की तो असेल लोकीचा श्रेष्ठ असेल, परंतु एका अर्थाने तो नष्ट आहे की त्यांनी त्याच्या सैनिकांना म्हणा किंवा त्यांनी त्याच्या सेवकांना म्हणा ती शिकवण दिलेली नाहीये. आणि म्हणून किंवा त्याचा अनधिकारही काही असेल म्हणून तो नष्ट आहे. लोकीचा श्रेष्ठ पण येथीचा नष्ट आहे तो. काही लोक जे असे आहेत की जे लोकीचे नष्ट आहेत पण परमेश्वरासाठी ते श्रेष्ठ आहेत. कशा अर्थाने? आमचे आचार्य भटोबास होते, ते आधीच्या काळामध्ये म्हणजे घरात मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की जेणेकरून असं वाटायला लागलं की हे सगळं देवबिव सगळं खोटं आहे, व्यवहार सगळा खोटा आहे, माणुसकी वगैरे सगळी खोटी आहे. आमच्या प्रपंचावर एवढं मोठं वडील गेले, भाऊ गेला, हे झालं, बहिणी विधवा झाल्या. आणि म्हणून त्या ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तलवार हातामध्ये घेतली आणि त्यांनी ते वाईट कृत्य करायला सुरुवात केली, लुबाडायचं लोकांना. म्हणजे तो लोकीचे कसे झाले, आता ते नष्ट झाले. पण आमच्या स्वामींसाठी काय ते श्रेष्ठ का? कारण की त्यांचं ते आत्ताचे जे बाह्य दिसणारे जे कृत्य आहे ते वाईटच आहे, त्याचं समर्थन स्वामींनी केलं नाही, परंतु त्याच्यामध्ये जे काही दडलेली त्यांची योग्यता आहे ती श्रेष्ठ आहे. जसं आपण एखादं काहीतरी फळ असतं किंवा काहीतरी भाजी आहे, ती बाहेरून जर का तुम्ही बघितलं तर ती नष्टच आहे, कारण की बाहेरून ती कच्ची आहे ना, आता ती पिकलेली नाही आहे, ती कच्ची आहे, ती शिजवलेली नाही आहे, त्याने अर्थ ती नष्टच आहे. पण जर का तशा डोळ्याचा एखादा व्यक्ती असेल, तशा दृष्टिकोनाचा एखादा व्यक्ती असेल की त्याला माहिती आहे की ही वस्तू आता नष्ट आहे, परंतु जर का याला घडवलं मडवलं तर ही वस्तू काय होणार आहे, श्रेष्ठत्वामध्ये येईल. आता नष्टत्वामध्ये आहे, आता श्रेष्ठत्वामध्ये येऊ शकते. तुम्ही एखादा दगड बघा, तुम्हाला असं वाटतं दगड आहे, असं चिखलामध्ये ठेवला तर यायला जायला बरं पडेल, तुम्ही दगडाचा विचार कसा करा, नष्टत्व. परंतु एखादा शिल्पकार येतो तो बोलतो अरे हा असा दगड पाहिजे मला, आणि ह्या दगडाची एवढी एवढी मोठी चांगली मूर्ती होईल. म्हणजे तो दगडाचा बाह्य आकार नाही बघत आहे, दगडात जो दडलेला जो मूर्तीचा आकार आहे, शिल्पाचा आकार आहे ना, तो त्याला दिसतोय. तुम्हाला ओबडदोबड आकार दिसतोय, नष्टत्व दिसतंय, आणि त्याला काय दिसतंय, त्यातलं श्रेष्ठत्व दिसतंय की याची मूर्ती एकदम छान बनेल. स्वामी ते पाहतात. आपण काय पाहतो, एखाद्याचं जर काही वरवर चांगलं वागणं आहे ना त्याला आपण भुलतो, आणि त्याचं अंदर आतमधनं जे काही वाईट वागणं आहे ते आपल्याला कळतच नाही. कधी कधी असं असतं, एखाद्याचं एक व्यक्ती रागिष्ट असतो, चिडचिडा असतो, आपण त्या रागीला आणि ह्याचा निषेध करतो, म्हणजे त्याच्यामुळे त्या माणसाला आपण काय करतो, नष्ट ठरवून टाकतो. हा माणूस काय माणूस आहे का? पण तुम्ही हे बघत नाही की त्या चिडचिडी मागे काहीतरी चांगलेपणा पण आहे. तर शिक्षक मारायचे वगैरे त्याच्यात त्यांचं चांगलेपणा असायचं की या मुलाला अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे कधी कधी असं आपल्या ओळखण्यामध्ये, पाहण्यामध्ये, समजण्यामध्ये कधी कधी चुकी होऊ शकते. एखादी गोष्ट वाईट दिसते परंतु वास्तविक ती वाईट नसते, आणि एखादी गोष्ट चांगली दिसते पण ती वास्तविक चांगली नसते, ती वाईट असू शकते. आणि म्हणून हे सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजेत की गदोनायकांना स्वामी म्हणतात, पुत्र संपत्ती, द्रव्य संपत्ती, ज्या काही संपत्ती म्हणून तुम्ही मानता
त्याच्यामुळे परमेश्वर भेटत नाही. तुम्हाला खूप लोक ओळखतात म्हणून देव तुम्हाला हे करतील का, संधी देतील का, तुम्हाला पहिले मोक्ष मिळेल? नाही. तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून ते पैसे मोजून तुमच्या परमेश्वराची जी काही प्राप्ती आहे ती निश्चित होणार आहे का? नाही होणार. त्याच्याने तुम्हाला खूप निवडणुकीचं तिकीट मिळेल, परंतु परमेश्वराकडे येण्यासाठी म्हणून तुम्हाला त्या पैशाची काही तुम्हाला उपयोग होणार नाहीये. आणि म्हणून जीवनामध्ये तुमचं पैसा असेल, ऐश्वर्य असेल, काय असेल ते तुम्हाला कमवायचं ते कमवा, पण असं पण काही कमवा जे पैशाने विकत भेटतंय ते घेण्यासाठी तुम्ही पैसे कमवाच, पण अशा पण काही गोष्टी ज्या पैशाने विकतच घेता येत नाही त्या गोष्टींकडे पण लक्ष द्या. आणि त्या गोष्टी पण कधी ना कधी आपल्याला लागणार आहेत. तर त्या गोष्टी सुद्धा, आता माणुसकी आहे, तुम्ही माणसं कामाला ठेवू शकता, माणसं कामाला तुमच्याकडे राहतील, पण माणुसकी तुमच्याजवळ किंवा इतर जे लोक आहेत ते तुमच्याकडे माणुसकीने पाहणं हे तुम्हाला पैशाने विकत घेता येणार नाहीत. एखाद्या माणसाला तुम्ही पैसे देऊन ठेवाल की तुम्ही माझी स्तुती करत जा, तर करेल, वरवडे स्तुती करू शकतो तो, परंतु तुम्ही माझी मनापासून स्तुती करा तर तो मनापासून करू शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुम्हाला त्याच्यासोबत चांगलं वागावं लागेल, चांगलं राहावं लागेल, त्याच्यावर काहीतरी उपकार करावे लागतील आणि तुमचं व्यक्तिमत्व हे जे आहे ते तुम्हाला चांगलं ठेवावं लागेल. तर तुमच्यातल्या त्या चांगलेपणाची तो मनापासून स्तुती करेल. पैसे देऊन ही स्तुती होऊ शकत नाही. अशा काही गोष्टी आहेत ज्या पैसे देऊन कधीच भेटत नाहीत. तर त्या सुद्धा, त्याच्याकडे सुद्धा लक्ष द्या आणि त्या गोष्टी कमवा की ज्याच्यामुळे त्या गोष्टी आपल्याला भेटणार आहेत. ज्या पैशाने भेटणार नाहीत त्या कशाने भेटणार आहेत त्याचा शोध घ्या आणि त्या गोष्टी पण आपल्याला कमवता आल्या पाहिजेत. आणि म्हणून परमेश्वर प्राप्त करण्यासाठी तुम्हाला ना द्रव्याची आवश्यकता आहे. एखादा व्यक्ती म्हणेल की मला खूप द्रव्य भेटलं पाहिजे. का? खूप पैसे भेटले की मी खूप भक्ती करेन. मी त्या दिवशी ते सांगितलं, हे असं आहे ना की ते असं ते खेळाचा तो भाग असतो ना की तुम्ही जर का या टोकाला उभे असताल त्या फळीच्या, तर त्या फळीचं ते जे टोक आहे ना ते उंच असतं. मग तुम्ही म्हटलं की आपण उंच टोकाला जायचं म्हणून तिकडे गेलं तर ते टोक खाली जातं आणि हे टोक वर येतं. तर हे असं देवाने असं ठेवलेलं आहे ना की ज्याच्याकडे पैसा दिला त्याच्याकडची ते भक्ती साधना वगैरे या गोष्टी कमी होऊन जातात. आता एखाद्याकडे भक्ती साधना वगैरे त्याचे अंतर भरपूर आहे, पण त्याच्याकडे नेमका त्याच्याकडे पैसाच नसतो. बघा, हे एक असतं, तो कष्टाने देवदेव करतो, पायी पायी चालतो, हे करतो ते करतो, परंतु त्याच्याकडे द्रव्य नसतं. त्याला असं वाटतं की माझ्याकडे भरपूर द्रव्य आलं ना की मी असं देव करेन तसं देव करेन, पण त्याच्याकडे असं द्रव्य यायला चालू होतं तसं तसं त्याच्याकडचा हा जो भाग आहे, भक्तीचा जो भाग आहे ना, तो कमी 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 व्हायला लागतो. आज बघा, तुमच्याकडे जर का पैसे नसतील तर तुम्ही स्वतः जाऊन पंक्तीला अन्नदान करणार असाल, तुम्ही स्वतः जाल. तसं स्वतः जाऊन तुमच्याकडे पैसे नाहीये, तुम्हाला बसनीच जावं लागेल. बसनी जायचं म्हणजे मुक्काम करायचं आहे. म्हणजे मुक्काम करायचं म्हणजे तुम्ही तिथे आदल्या दिवशी जाऊन तुम्हाला स्वतः तिकडे स्वयंपाकाला मदत करता येईल, हे करता येईल, ते करता येईल असं. पण जर का तुमच्याकडे गाडी असेल तर आदल्या दिवशी जाल का तुम्ही? नाही. तुम्ही म्हणाल की आम्ही वेळेवर येऊ किंवा मला वेळ नाहीये, हे पैसे आम्ही पाठवून देतोय, तुम्ही पंगत करून घ्या. म्हणजे द्रव्य तर पोचलं, पंगत तर झाली, पण तुमची जी काही भक्ती आहे ती एक कुठेतरी वृक्षपणा त्याच्यामध्ये आहे. तर एकंदरीत जर का आपल्याकडे जेव्हा द्रव्य नसतं तेव्हा आपल्याकडनं क्रिया कमी होतात, परंतु त्या क्वालिटीच्या होतात. आपल्याकडे द्रव्य जेव्हा येतं तेव्हा क्रिया भरपूर होतात, पण त्यातली क्वालिटी कुठेतरी झळ खाते त्या क्वालिटीला. तर ही जी काही गोष्ट आहे तर द्रव्याने तुम्हाला परमेश्वर भेटणार नाही. आणि म्हणून स्वामींचं हे जे काही वचन स्वामींनी या ठिकाणी म्हटलेलं आहे या संदर्भातली आपण लीळा बघणार आहोत. उत्तरार्ध 589 क्रमांकाची लीळा आहे. माहिमभट्टा लोकीचे श्रेष्ठत्व निषेध. गोसाव्यांसी बेलोपुरी अवस्थान, बेलापूरची लीळा आहे. माहिमभट्ट गावांत जाती. माहिमभट्ट जे आहेत हे स्वामींच्या इथेच आहेत. त्यांचा नित्य उपक्रम, नित्य त्यांचं जे काही हे चालायचं ते कसं असायचं की ते नित्य गावात जायचे आणि गावात गेल्यानंतर जेविती गावामध्ये कोणाच्या तरी घरी त्यांना बोलवणं यायचं. मग ते जेवायचे आणि तिळे सर्वांगी भोरी, आणि मग तिथे नुसतं जेवण नसायचं तर तिकडे मान पान सन्मान पूजन अर्चन सगळं घडायचं. आणि ते कसं व्हायचं? तिळे म्हणजे एक तर कपाळाला टिळा लावला जायचा, सर्वांगी भोरी चंदनाचं भोरी लावल्या जायची.
गंधाक्षता आणि गंध लावल्या जायचं, अक्षता लावल्या जायच्या. तोंड भरी तांबूळ, जेवण झाल्यानंतर तांबूळ दिलं जायचं. हाती पाने जाताना. ऐसे गोसाव्यांच्या दर्शना येती, आणि सगळं तिकडचं भोजन वगैरे आटपलं की मग स्वामींकडे यायचे. आता तांबूळ वगैरे खाल्लेला असल्यामुळे तोंड लाल, तिळे आणि गंधाक्षता लावल्यामुळे ते कपाळाला टीका आहे सगळं, अशा त्या ह्याच्यामध्ये ते रोज जायचे आणि रोज यायचे स्वामींना भेटायला. एकुदी सर्वज्ञ म्हटले कांगा जेविले ती. का मग जेवण वगैरे झालं का? जी जी हो झालं. स्वामी म्हणतात हे जन ब्राह्मणा ते का मानिती. स्वामी त्यांना विचारतात हे लोक जे आहेत हे ब्राह्मणांना का मानतात बरं? आता ब्राह्मण लोकांना मानतात म्हणून ब्राह्मण लोकांना जेवण दिलं जातं आणि त्यांचाच सन्मान होतो. त्यांना ब्राह्मणांना कधी कधी जेवायची गरज पण नसते, परंतु ते का जेवतात? तर जेवल्यानंतर मग काय मिळतं? दक्षिणा पण परत मिळत असते. या दृष्टिकोनातनं परत त्यांनाच ते भोजन दिलं जातं, त्यांनाच ते भोजन दिलं जातं, म्हणजे त्यांचा सन्मान. परंतु या जगामध्ये, या सृष्टीमध्ये असे अनेक लोक आहेत की ज्यांना अन्नाची आवश्यकता आहे, गरज आहे, तर त्यांना दिल्या जात नाही. ब्राह्मणाला खाऊ घातील, त्याचं अपचन होईल, तब्येत बिघडेल वगैरे, तरी तो ब्राह्मण खातोय आणि तरी पण त्याला हे देत आहेत. परंतु ज्याला गरज आहे, एखादा माणूस असेल तर त्याला तिथे देणार नाहीत. ज्याला गरज नाही आहे त्याला ते नाहक ते ह्याच्यामध्ये त्याला खाऊ घालतील. आणि म्हणून स्वामी विचारतात की जन ब्राह्मण ते का मानिती. का बरं मानतात हे लोक एवढं? जी जी श्रेष्ठ म्हणून, कारण ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणून त्या ब्राह्मणाला मानतात. आता वास्तविक कसं आहे की प्रत्येकाचं काम प्रत्येकाला सोपवलेलं आणि त्या प्रत्येक कामामध्ये तो प्रत्येक जण श्रेष्ठ आहे. जसं ब्राह्मण आहे त्यांच्याकडे तो विशिष्ट विभाग दिलेला की तुम्ही पूजन हा विभाग तुम्ही सांभाळा, की त्याच्यामध्ये तो ब्राह्मण श्रेष्ठ आहे. पण एखाद्याकडे दिलेला आहे की तुम्ही शेती करा, तर शेतीमध्ये तो श्रेष्ठ आहे. ती शेती दुसरा कोणी करू शकत नाही. स्वामी म्हणतात की बाबा का मानतात ना, लोकीचा म्हणजे हे श्रेष्ठ आहे. म्हणजे जसं प्रत्येकाला काम दिलेलं आहे, सेवा दिलेली आहे, की कुणाकडे तरी हे काम दिले की तुम्ही हे काम बघा. एखादा व्यक्ती चांभार आहे म्हणजे त्यांनी चांबड्या संदर्भातली काही कामं असतील, चप्पल शिवणे वगैरे, हे ते त्यांनी करायचं, त्याच्यामध्ये तो श्रेष्ठ आहे. आता ब्राह्मण चप्पल शिवू शकत नाही बरं का, तो चांभारच शिवू शकतो. एखादा न्हावी आहे तो केस कापणार, त्याच्यामध्ये तो श्रेष्ठ आहे. तर ते केस कापण्याचा विधी दुसरं कोणी करू शकत नाही. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या याच्यामध्ये श्रेष्ठ आहे कामामध्ये. स्वामी म्हणतात लोकीचा श्रेष्ठ तो येथीचा नष्ट, येथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. स्वामी म्हणतात लोक ज्यांना श्रेष्ठ मानतात तो येथीचा म्हणजे परमेश्वर मार्गी तो नष्ट आहे, आणि लोकीचा जो नष्ट आहे तो येथीचा श्रेष्ठ आहे, त्यांना आम्ही मानतो. कसं असतं की लोकीचा श्रेष्ठ म्हणजे लोक त्यांना मानतात. आता ह्याचे थोडं दोन अर्थ आपण बघूया. लोकीचा श्रेष्ठ ज्याची लोकांमध्ये ज्याची प्रतिष्ठा आहे, लोक त्याला मानतात, तो येथीचा नष्ट आहे. म्हणजे लोक कशासाठी सुद्धा मानू शकतात त्याला, लोकांचं असं काही निश्चिती नाही आहे. आमच्या स्वामींनी सांगितलेलं आहे की म्हणजे हा तुष्टला जण तरी विखो संपादेल. म्हणजे लोक जर का संतुष्ट असतील तर तुम्हाला खाऊ पिऊ घालतील अन्न, आणि लोक जर का वितुष्ट झाले तरी मग खाऊ घालतील, पण काय मार खाऊ घालतील. खाऊ घालणारच आहे दोन्ही ह्याच्यामध्ये, पण संतुष्ट आणि वितुष्ट हे लक्षात आलं पाहिजे. तेच लोक आहेत जे तुम्हाला डोक्यावर घेणार आहेत, आणि तेच लोक जे आहेत की जे तुम्हाला उंच नेणारे जे लोक आहेत तेच तुम्हाला उंचावरून फेकणारे लोक तेच असणार आहेत जेव्हा ते वितुष्ट होतील तेव्हा. तसंच आहे की लोक कुणालाही मानतात, म्हणजे तो माणूस वाईट जरी असेल पण आज त्याचा दिवस चांगले आहेत म्हणून त्याला लोक मानतायत, तो मोठा आहे. पण एक वेळ अशी येईल की त्याच्यातला वाईटपणा दिसू शकतो, म्हणजे तो व्यक्ती चांगला आहे का वाईट आहे हे लोक काही समजत नाहीत. आणि बहुतांशी वेळा वाईट लोकांनाच लोक काय करतात, सन्मान देतात. चांगल्या माणसाला, सज्जन लोकांना जो सन्मान दिला जातो पेक्षाही वाईट माणसाला सन्मान का देतात? नको बाबा, परत त्यांना ते नाही सांगितलं ना तर मग ते परत वैतागतात, मग ते परत भांडतात, मग ते ओरडतात, चार चौघात सांगतात. पेक्षा त्यांना सांगून द्या. त्यांना नाही जेवायला दिलं तर मग ते असं करतील तसं करतील, म्हणजे आपण त्यांना घाबरतो आणि मग
पत्रिकेतही नाव सगळ्यात पहिले त्यांचं. का नको, उगाच त्यांना राग नको. म्हणजे हे काय आहे, आपण त्यांना श्रेष्ठत्व देतोय म्हणजे तो श्रेष्ठ आहे का माणूस? नाही, तो एथीचा नष्ट आहे. कारण की तो चुकीच्या पद्धतीने श्रेष्ठत्व तो कमवतो आहे. कुणालावरही आरडाओरडा करून आणि कुणालाही धाकात घेऊन दमात घेऊन आपण स्वतःचं श्रेष्ठत्व जर का समजत असू तर तो तो जो व्यक्ती आहे तो परमेश्वराच्या दरबारामध्ये त्याला नष्टत्व आहे. तो काही त्याचा काही सन्मान नाहीये तिथे. तुम्ही लोकांना मला माना आणि त्याला मानू नका अशा हिशोबाने जर का तुम्ही चालत असाल तर मग ते श्रेष्ठत्व नसतं. तसं नसतं. तुम्ही स्वतःला लोकांना सांगताय की मला मानू नका, माझा पूजा पुरस्कार स्वीकारा, लोक तरी तुमच्या मागे आहेत, हे तुमचं श्रेष्ठत्व आहे. की तुम्हाला त्याची अपेक्षाच नाहीये, नको आहे हे मला काही, आणि लोक तुम्हाला देत आहेत, तर हे तुमचं श्रेष्ठत्व आहे. लोक देत नाही जबरदस्ती माझं पूजन करा, मला हे करा, मला ते करा, मला सन्मान द्या, तर हे आपलं नष्टत्व आहे. अशा जीवाचं परमेश्वराच्या ठिकाणी ते नष्टत्व आहे. किंवा लोकीचा श्रेष्ठ, आता वेगळा अर्थ बघूया आपण. कदाचित हा अर्थ इकडे म्हणजे सांगितला गेलेला नाहीये, मी हा थोडासा आत्ता सुचला म्हणून सांगतो की लोकीचा श्रेष्ठ तो एथीचा नष्ट. म्हणजे लोकीचा जो श्रेष्ठ व्यक्ती आहे त्याचं काय आहे, तो श्रेष्ठपणा, म्हणजे तो व्यक्ती तसा चांगला आहे परंतु तो त्या श्रेष्ठपणाच्या मुळे त्याला जे काही पद मिळालेलं आहे त्या पदाखातीर त्याची एवढी धावपळ आहे, त्याचं एवढं ते लक्ष त्या पूर्ण त्याच्याच पदाच्या कामामध्ये एवढं आहे की त्याचं अध्यात्म जे आहे त्याचं अध्यात्म कमी 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 होत आहे. आता जर का तो नुसतं त्या पदाकडेच लक्ष देत असेल, परिवाराकडे देतच नसेल किंवा अध्यात्माकडे देत नसेल, व्यवहाराकडे देत नसेल, तर मग तो एथीचा नष्ट, म्हणजे त्याची आध्यात्मिक जी योग्यता आहे ती जर का कमी झाली तर परमेश्वराच्या दृष्टीने तो कसा परत झाला, अयोग्यच झाला. जसं बघा की जो माणूस जास्त काम करतो, जो जास्त धावपळ करतो, तो पैसा भरपूर कमवतो पण तो आरोग्य घालवतो, आरोग्य त्याच्यासाठी राहतं का? तसंच अशा व्यक्तीच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर अशा अनेक लोकांचं अध्यात्म पण कमी झालेलं असतं. की आधी अध्यात्म वगैरे चांगलं चालायचं, वाचन हे ते सगळं काय, आता काय झालं, व्याप वाढल्यामुळे अध्यात्म कमी झालं. अध्यात्म कमी कमी होता 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 ते शून्य होण्याकडे चाललेलं आहे. मग असा व्यक्ती जो आहे तो परमेश्वराच्या दृष्टीने कसा आहे, नष्टच आहे तो. आणि एथीचा नष्ट तो, आणि एथीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. आणि एखादा व्यक्ती जर का ईश्वराच्या दृष्टीने श्रेष्ठ असेल तर हमखास असा प्रकार असतो की लोकांच्या दृष्टीने तो नष्ट असतो. बघा तुम्ही शाळेमध्ये जो मुलगा चांगला अभ्यास करून पहिल्या नंबरने पास होतो ना, त्याला सगळे लोक म्हणजे त्याला चिडवत असतात. म्हणजे त्याचा सन्मान नसतो बरं का, त्याचा सन्मान शिक्षकांमध्ये असतो पण त्याच्या जी मित्रमंडळीमध्ये त्याचा सन्मान नसतो. त्याला नष्टच म्हणून बघता, त्याचं काय म्हणाय, म्हणजे त्याला तसं तो त्याच्या त्या पहिल्या नंबरचा सन्मान त्याला कधी मिळत नाही. लोकीचा नष्ट तो एथीचा श्रेष्ठ, पण तो त्याच्या क्रियेशी प्रक्रियेशी तो प्रामाणिक असतो. आणि तुमची जी प्रामाणिकता आहे ना ती देवाला आवडत असते. तुम्ही 100 रुपये देत नाहीयेत पण 100 रुपये देण्याचा मानस आहे तुमचा, तुमची ती तळमळ आहे, ती तळमळ महत्वाची आहे. तुम्ही दिलं की नाही दिलं. आपण म्हणतो ना की बाबा बघा त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती नाहीये पण त्यांचे एवढं तळमळ चालू होती की आम्ही हे करू शकलो असं, आमच्याकडे काहीतरी देण्यासारखं असतं तर आम्ही खरंच मदत केली असते. आपण काय लक्षात ठेवतो, त्यांनी आपल्याला दिलं नाही हे लक्षात नसतं, त्यांनी न देता सुद्धा जी तळमळ त्या ठिकाणी दाखवली ते आपल्या लक्षात राहते की नाही ती तळमळ त्यांच्याकडे होती. म्हणजे हा प्रामाणिकपणा जर असेल तर परमेश्वर तो प्रामाणिकपणा तुमचा बघत असताना त्यावर तुम्हाला काय द्यायचं की नाही द्यायचं, तुमचं श्रेष्ठत्व ठरवायचं की नाही ठरवायचं त्यावर परमेश्वर ते बघत असतात. आणि म्हणून बहुतांशी एखादा माणूस जर का जास्त देवधर्म करत असेल तर त्याला अक्षरशः वेड्यात काढतो व्यवहार. एखादा माणूस जर का त्यांनी म्हटलं अध्यात्माशी मी जोडल्या गेलेलो आहे, आतापासून मी नॉनव्हेज खाणार नाही, तर लोक त्याला वेड्यात काढतात. एखादा माणूस म्हणला की मी मद्यपान मी करत नाही, लोक म्हणतात अरे काय तू काय जगतोस की काय, हे घासपूस खाऊन आयुष्य काढतोस, दारू पित नाही म्हणजे काय, म्हणजे तो चांगलेपणा आहे का वाईटपणा आहे त्याचा. अध्यात्माच्या दृष्टीने तो श्रेष्ठ आहे परंतु लोकांच्या दृष्टीने त्याला नष्टत्व आहे.
एखादा माणूस चांगला असं खात पित असेल की त्याच्याबद्दल चांगला माणूस आहे, म्हणजे तो नष्ट माणूस आहे पण त्याला श्रेष्ठ करून टाकतात. परंतु असा जो श्रेष्ठ व्यक्ती आहे तो लोकांच्या दृष्टीने नेहमी नष्ट असतो बरं का. अध्यात्म करणारा, देवधर्म करणारा लोक व्यक्तींना समाज पाप भिरू म्हणतो की हा माणूस भित्रा माणूस आहे, नेहमी देव 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 देवाचं नाव करत असतो. म्हणजे लोकांच्या दृष्टीने तुम्ही नष्ट असता. आणि म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या धर्माशी, कुठल्याही अध्यात्माशी तुम्ही जोडल्या जाता आणि तुम्ही अध्यात्म आश्रयाला लागता आणि त्यावेळेस लोक जेव्हा तुम्हाला नावं ठेवतात, कुठलाही अध्यात्म असो, लोक तुम्हाला जेव्हा नावं ठेवतात त्यावेळेस समजायचं की तुम्ही कोण आहात, तुम्ही श्रेष्ठ कार्य करतायत पण लोकांना तुमचं ते कार्य आवडत नाही, लोक तुम्हाला नावं ठेवतायत. तर त्यावेळेस लोकांचं टेन्शन घ्यायचं नाही की माझे नाव ठेवतात, ते नाव ठेवतात. तुम्हाला एक फक्त माहिती पाहिजे की तुम्ही योग्य काम करतात हेच फक्त तुम्हाला खात्री असली पाहिजे. आणि म्हणजे 100% तुम्हाला माहिती असलं पाहिजे की मी चांगलं करतो हे माहिती असलं पाहिजे. मग कशाची काळजी करायची नाही आणि कुणाच्या बोलण्याची काळजी करायची नाही. स्वामी म्हणतात जव जव प्रयोजक तव तव अप्रयोजक, जव जव प्रयोजक तव तो प्रयोजक. हे वचन स्वामी निरूपण करतात आणि पुढे पण निरूपण स्वामींनी केलेलं आहे. अर्थातच आपल्याला या वचनाच्या माध्यमातून आपल्याला हे कळलेलं आहे की आपलं श्रेष्ठत्व आणि आपलं नष्टत्व जे आहे ते आपल्या प्रदर्शनाच्या म्हणजे आपल्याकडे जे विषय पदार्थ आहेत, नश्वर गोष्टी आहेत, अशाश्वत गोष्टी आहेत, त्यावर आपलं श्रेष्ठत्व नष्टत्व जे आहे ते समाजामध्ये प्रूफ होईल. परंतु परमेश्वराच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला ते दाखवायचं आहे तुमचं श्रेष्ठत्व, तेव्हा तुम्हाला ह्या काही गोष्टी गाडी घोड्या बंगला वगैरे हे दाखवून चालणार नाही. तुम्हाला तिकडे तुमचा प्रामाणिकपणा, तुमची ती भक्ती, तुमचं जे तळमळ असेल ते, तुमचा जो सच्चेपणा असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावा लागेल. तर कुठेतरी परमेश्वर तुमच्यासाठी, म्हणून जसं बाईसांकडे 3 दिवस स्वामी थांबले तसं स्वामी तुमच्याकडे 3 दिवस काय, तुम्ही 8 दिवस जरी अपमान केला तरी स्वामी तुमच्या घरी बसून राहतील. का? कारण की तुमच्याकडे सच्चेपणा काहीतरी आहे. कुठेतरी भटोबासांना स्वामींनी स्वीकारलेलं आहे कारण की त्यांच्याकडे तो सच्चेपणा आहे, त्यांच्याकडे तो योग्यता त्यांच्याकडे आहे की ह्या माणसाचं जर का ह्या काही वाईट गोष्टी जर का आपण काढून टाकल्या, म्हणजे जसं की ते सांगितलेलं आहे की मूर्ती आधीच तयारच असते, ती त्या दगडामध्ये त्या पाषाण मूर्ती तयारच असते. शिल्पकार काय करतो की नको त्या गोष्टी काढतो, फक्त पाहिजे त्या गोष्टी काढत नाही, तो नको त्याच भाग काढतो. मूर्ती ऑलरेडी तयार आहे. शिल्पकाराला एवढं माहिती असलं पाहिजे की काय काढायचं आहे. परमेश्वराला ते माहिती आहे की काय काढायचं काय आहे. म्हणजे दोष आहेत त्यांच्याकडे, तर ते दोष फक्त वेगळे काढायचे आहेत. वेगळे केले की आतमधली जी मूर्ती आहे ती एकदम चांगली आहे. जगातला वाईटातला वाईट माणूस तुम्ही उभा करा, त्याच्यातले जर का वाईट भाग काढून टाकले, वाईट त्याचे विचार, त्याची मानसिकता जर का काढून टाकली, तो माणूस खरा आहे. तो कुठेतरी खराच असतो, तो सच्चा असतो. पण अशा काही घटना घडल्यामुळे, अशा काही गोष्टींचा योग आल्यामुळे तो वाईट 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 होत जातो. मग त्याला चांगलं होता येत नाही. परंतु ज्या दिवशी तुम्ही त्याचं ते वाईटपणा त्याचा गळून पडेल, ज्या दिवशी वाईटपणा गळून पडेल त्या दिवशी तो व्यक्ती चांगलाच दिसणार तुम्हाला. जसं वाल्या कोळी आहे, माणूस वाईट आहे, परंतु त्याला जेव्हा सांगितलं गेलं, त्याला जेव्हा ती लक्षात आलं की अरे हो, मी तर वाईटपणा करतोय, माझ्यासोबत कोण नाहीये, हा त्याचा वाईटपणा, हे जेव्हा त्याला प्रचिती आली आणि त्याचा वाईटपणा जेव्हा गळून गेला, तेव्हा तो कोण झाला? वाल्या कोळी वाल्मिक ऋषी होऊन गेला तो. म्हणजे कुठे माणूस गेला तो. म्हणजे तुमचा फक्त वाईट माणूस कुठलाही वाईट नसतो. त्याला जे काही संगत असेल किंवा त्याच्याकडे जे काही गोष्टी वाईट पद्धतीने आलेल्या आहेत त्याच्यामुळे तो माणूस तसा वाईट झालेला आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकामधला चांगलेपणा बघण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि त्याच्या चांगलेपणाचा आपण उपयोग घ्यायचा, गैरफायदा घ्यायचा नाही, उपयोग घ्यायचा त्याचा. आणि कधी काळी तो व्यक्ती चांगला होईल या अपेक्षेने फक्त आपण राहायचं. आणि कुणालाही म्हणजे असं बघायचं नाही की हा माणूस पैशावाला आहे म्हणून हा श्रेष्ठ आहे असं बघायचं नाही. एखादा गरीब माणूस त्या आपल्यापेक्षा म्हणा किंवा पैशावाल्यांपेक्षा कितीतरी पटीने तो श्रेष्ठ असू शकतो. आणि म्हणून अशा बाह्य वस्तूंच्या प्रदर्शनातनं आपण कुणाचंही श्रेष्ठत्व नष्टत्व तोलायचं नाही, मापायचं नाही, काय नाही. अशा प्रकारे आपण हे आजच्या या सत्रामध्ये आचार माळिका
या आचारमाळिकेचं आपण 7 क्रमांकाचं वचन या ठिकाणी घेतलं आणि उत्तरार्ध 589 क्रमांकाची लीळा या ठिकाणी आपण घेतलेली आहे. माहीमभट्टा लोकीचे श्रेष्ठत्व निषेध ही लीळा या ठिकाणी आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.